त्यावेळेस मी 20,000 रुपये कॅपिटल घेतले की 20,000 कॅपिटलनी करते. म्हणजे पहिला प्रॉफिट माझा 1,000 ते 1,500च्या आसपास आहे. आणि तिथून जे माझं चालू झालं ते डेली मी 3 ते 4,000 आहेत म्हणजे आहेतच. मला दिवसभर जमत नाही. मग सरांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये बघा, करा. मग मी कमोडिटी मार्केटमध्ये पण डेलीचे 2,000 तर माझे जात नाहीत कुठे. सरांचा सपोर्ट असला तर करोडपती व्हायला वेळ नाही लागणार आणि मी माझा जॉब पण लवकर सोडेल. पण मला भरपूर आनंद होतोय की इतक्या वर्षामध्ये जेवढा लॉस केला ना, मी 1 महिना फक्त माझा ग्रीनमध्ये आहे ना, तर फार म्हणजे फार आनंद होतोय मला त्या बाबतीत की माझा असेल ना सर, तर सगळं शक्य आहे सर. कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये माहितीये का? त्यामुळे ते युनिव्हर्सचे पण तर मी आहेच खूप मला खूप वाटतंय. मनापासून धन्यवाद. हां, तेच युनिव्हर्सचे पण धन्यवाद म्हणते आणि एवढे चांगले गुरु भेटले ना, त्याबद्दल युनिव्हर्सला पण धन्यवाद, की असं शक्य म्हणजे मी तर नसते ना जॉइन झालं म्हणजे बघितलं नसतं ना, तर मग हे असंच 2 दिवस लॉस, 2 दिवस प्रॉफिट असं केलं असतं. पण आता भरपूर आटोक्यात आणलेलं आहे. ते पण सरांच्या साथीमुळेच. हो. म्हणजे आता कसं 20,000चं माझं मागच्या महिन्यामध्ये झाले डबल झालं माझं कॅपिटल. क्या बात. परत मी काढले, वापरले. परत अजून 20,000चे आत्ता माझे डबल परत मी झाले. म्हणजे मी 2 महिन्यामध्ये 40,000 तर आरामात कमवलेले ते. की असं जॉब आहे आणि मला सर काही जमत नाही. सरांनी 2-3 वेळा म्हणजे क्लासमध्ये सांगितलं, की "हां, तुम्हाला फक्त कारणं द्यायला पाहिजेत. काही करायला नको, काही नको." मग मी मनावर घेतलं, नाही कमोडिटी मार्केट सांगितले ना सरांनी. कमोडिटी मार्केटमध्ये आपण बघायचं. काय एवढं थोडं लक्ष द्यायचं. 6च्या नंतर वेळ आहे ना, तुम्ही 6च्या नंतर 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. मग मी ते एक ध्येय ठेवलं बाबा हां, ठीक आहे सरांनी आपल्याला असं सांगितलं. कुठेतरी लागलं पाहिजे ना, एवढा आपण क्लास केलाय सर एवढं जीव तोडून शिकवतायत. तर मग काय हरकत आहे एवढा थोडासा वेळ द्यायला 1 तास, 2 तास. घरातली सगळी कामं उरकून आपण तेवढं करू शकतो. टीव्ही बघण्यापेक्षा किंवा गप्पा गोष्टी करण्यापेक्षा, ह्याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा ना, ह्याच्यात थोडं लक्ष घातलं किंवा व्हिडिओ बघत राहिले, तर खरंच छान आहे. कमोडिटी मार्केटमध्ये बघू शकतो. नाहीतर मी माझं कसं, माझं सकाळी 9:30 वाजता ऑफिस असतं. मी 9:15ला मार्केट ओपन झालं की सरांनी सांगितलेली गॅप अप, गॅप डाऊनची स्ट्रॅटेजी त्याच्यानुसार मी बरोबर ट्रेड करते. मग मी ठरवलंय 1,000-2,000 झाले की मग घरातून निघायचं. तोपर्यंत निघायचंच नाही. मग कितीही ऑफिसला उशीर होऊ दे. क्या बात. सध्या तरी मागच्या महिन्यापासून मी तसंच चालू केलेलं आहे आणि त्यामुळं मला प्रॉफिट पण डेलीचा 2,000-3,000 तर आरामात होतोय. तर हाऊसवाईफनी पण कारणं न देताना जसं सरांनी सांगितले, अभ्यास करावा, कमीत कमी वेळ काढून बाबा आज 9:15ला आपल्याला मार्केट चालू होणार आहे. त्याच्या आधी पटपट आपली कामं उरकावी आणि 9:15 वाजता जसं टीव्ही समोर बसतो ना, आता ही 7 वाजता मालिका आपली चालू आहे, तर आपण पटकन काम उरकतो. तसं समजायचं की आता ही मालिकाच चालू होणार आहे आपली आणि 9:15 वाजता बसायचं. कमीत कमी 10:30 वाजेपर्यंत तरी त्याला वेळ द्यावा, अशी माझी इच्छा आहे. क्या आणि ते होतं. कोणालाही इम्पॉसिबल नाहीये. हे सगळ्या गोष्टी खूप पॉसिबल आहेत. आपण वेळ काढत नाही, आपण कारणं देतो म्हणून हे होत नाहीये.